मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस. मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील काही तास जोर कायम राहण्याची शक्यता. मुंबईत काल दिवसभर जोरदार पाऊस. आज पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू. मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिरा. भिवंडीतील बाबगाव सोनाळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात 2 कार अडकल्या. कारमधील प्रवाशांची तहसीलदार कार्यालयाच्या आपत्कालीन पथकाकडून अग्निशमक दलाच्या मदतीनं सुखरूप सुटका. करपरा नदीला पूर आल्यानं आसेगाव येथील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित. सोयाबीन, कापूससह अन्य पिकं नासून गेली. ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा रास्ता रोको करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. धाराशिवमध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे पपईचं मोठं नुकसान. जवळपास 30 ते 35 लाखांचं नुकसान. जालन्याच्या गोदाकाठच्या नागरिकांचं स्थलांतरण. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरण. अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर. सोलापुरातील अनेक गावात पाणी शिरलं. सीना नदीतून 1,54,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सोलापूरच्या गंगाखेड तालुक्यात मासोळी नदीला पूर. पावसामुळे साखळी करून नदी पार करतात. नदीवर मोठा पूल बांधून देण्यात यावा, नागरिकांची मागणी. जायकवाडीत विसर्गामुळे जालन्यातील विविध गावातील सुमारे 10,000 नागरिकांचं स्थलांतर. 6,870 नागरिकांची जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरात व्यवस्था. नागरिकांकरता भोजन आणि इतर व्यवस्था. महाराष्ट्रावर जलप्रकोप. मराठवाड्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो. नाशिकमध्येही गोदा घाटावरील मंदिरं, दुकानं पाण्याखाली. अहिल्यानगरमधील 32 गावं पुराच्या विळख्यात. आणखी 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट. बळीराजाच्या मदतीकरता कल्याणमधील मराठी कलाकार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मदतीचा हात. पूरग्रस्त शेतकऱ्यांकरता दसऱ्यापर्यंत मदतीचं ऋतुराज फडके, प्रसाद दाणी यांचं आवाहन. मदत पूरग्रस्त नागरिकांना पाठवली जाणार. नाशिकमध्ये गोदावरी नदीला महापुराची स्थिती निर्माण. मंत्री गिरीश महाजनांनी पूर परिस्थितीची केली पाहणी. विनाकारण घराबाहेर पडू नये असं नागरिकांना केलं आवाहन. जामखेड तालुक्यातील चोंडी गावात सीना नदीचं पाणी शिरलं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या घरालाही पाण्याचा वेढा. आमदार रोहित पवार यांची राम शिंदेंसह पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत. बीडमध्ये सीना, मेहकरी, कांबळी नद्यांना पूर. आष्टी तालुक्यात 13 शेतकरी अडकले. एनडीआरएफ पथकाकडून सुरक्षित बाहेर काढण्यास सुरुवात. अंगावर शहारे आणणारे ड्रोन दृश्य. लोकशाही मराठीच्या हाती. कल्याण खाडी किनारी असलेल्या दर्ग्याभोवती पाणी साचल्यानं 10 जण दर्ग्यात अडकले. फायर ब्रिगेड कर्मचारी आणि पोलिसांकडून तात्काळ अडकलेल्या नागरिकांची सुटका. आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होणार. मुंबई, ठाण्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू. पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. सीतानहाणी धबधबा ओसंडून वाहू लागला. मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळी गर्दी. पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, प्रशासनाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान. शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांनी फेकल्या मोसंबी रस्त्यावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची दैना. पिकात पाणी पाहून शेतकऱ्याला रडू कोसळलं. पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. बार्शी तालुक्याला रात्री पावसाने झोडपलं. आगळगाव येथील चांदणी नदी झाली ओव्हरफ्लो. सोयाबीन, उडीद, कांदा पिकांचं मोठं नुकसान. हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले. 42,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
छत्रपती संभाजीनगरला पावसाचा फटका. जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली गेल्यानं नुकसान. पैठणमध्ये पावसाचा हाहाकार. घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण. प्रशासनाच्या वतीनं नागरिकांची व्यवस्था. साताऱ्यातील खटावमध्ये एक जण वाहून गेला. एनडीआरएफ टीमकडून व्यक्तीचा शोध सुरू. येरळा नदीवरून एक जण वाहून गेला. ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांकडून शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग नगरीला पावसाचा फटका. अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरलं. वाळूज परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस. कंपनीत पाणी शिरल्यानं लाखोंच्या मशिनरी खराब. धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस. जिल्हा परिषद शाळांनाही मोठा फटका. धाराशिवच्या 78 शाळांमधील 125 वर्ग खोल्यांची पडझड. 25 शाळेत पाणी शिरल्यानं साहित्य पोषण आहार भिजला. मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वाघदरी रस्ता बंद. शिरसीच्या पुलावर पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. शिरवळ, वाघदरी, वाडी, किरनळी, बोरगाव गावांचा संपर्क तुटला. यंदा गोदावरीला सर्वात मोठा पूर. रामकुंड गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली. गोदावरीच्या पुराची ड्रोन दृश्य लोकशाहीच्या हाती. गडचिरोलीमध्ये सततच्या पावसाने साई समर्थ नगरीत चिखलमय. रस्त्याने जाताना मोठी कसरत. शिर्डीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त. पैठणमधील नवगावातील पूल पाण्याखाली. शहागड आणि पैठणचा संपर्क तुटला. कोणीही पाण्यात उतरू नये, पोलिसांचं आवाहन. सिल्लोडमध्ये जोरदार पाऊस. हडस पिंपळ गावात पुराच्या पाण्यात वृद्ध अडकले. अंबादास दानवेंनी वाचवला आजोबांचा जीव. सदाभाऊ खोत यांनी लातूरमध्ये केली पाहणी. निलंगा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी. पाहणीनंतर शेतकऱ्यांशी देखील साधला संवाद. पूरग्रस्त भागाकरता साई संस्थानकडून मदत. मंदिर संस्थानकडून 1 कोटींची मदत जाहीर. राज्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाकरता मदत करणार. शिरूरमधील घोड नदीला पूर. नदीवरील बेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भिवंडी शहरातील भाजी मार्केट परिसरात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं. पावसामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर. गोदावरी नदीत कंटेनर वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. आरतीला लागणारी सामग्री पुराच्या पाण्यात गेली वाहून. सिल्लोडमधील सोयगाव तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. खासदार संदीपान भुमरेंनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी. पंढरपूरच्या सांगोल्यात माण नदीला पूर. नदीला पूर आल्यानं सांगोला कडलास वाहतूक ठप्प. सांगोला ते महूद, सांगोला ते मेडसिंगी मार्ग ठप्प. अमरावतीत मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान. संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांनी शेकडो क्विंटल संत्री फेकली नदीपात्रात. आठवड्याभरात मदत न मिळाल्यास तहसील कार्यालयावर मोर्चाचा इशारा. अक्कलकोट तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका. किनी गावात शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीकरता आंदोलन. चिखलात बसून मदतीकरता आंदोलन. बदलापूरमध्ये जीव धोक्यात टाकून भुयारी मार्गातून प्रवास. पावसामुळे बदलापूरच्या रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचलं. अनेकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. परभणीत अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. आमदार राजेश विटेकरांनी केली पाहणी. शेतकऱ्यांच्या बांधावर जात केली पाहणी. सिल्लोडमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. आमदार अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानीची पाहणी. तालुक्यातील सिंचन प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. पाझर तलावाची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस. ठाण्यात 3 ठिकाणी पूल पाण्याखाली. भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले. पावसामुळे मुरबाडमध्ये शेतीचं नुकसान होण्याची शक्यता.
धाराशिवमधील पाणी महालावरून पाणी नर मादी धबधबा पाहण्याकरता पर्यटकांची गर्दी. अहिल्यानगरमधील सीना नदीला पुरामुळे नदीचं पाणी शहरात शिरलं. शहराच्या नेप्ती परिसरात गुडघाभर पाणी. काल रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय. मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्यात येत आहात तर शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची घोषणा करावी, युवा शेतकऱ्यांनी केली मागणी. कल्याणमध्ये नायलॉनच्या धाग्यामुळे जखमी झालेल्या खारुताईच्या पिल्लाला जीवदान. गळ्यात धागा अडकलेल्या पिल्लाची प्राणीमित्र परशु वैद्यकाकडून सुखरूप सुटका. सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची मनोज जरांगेंकडून पाहणी. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड महापालिकेत दाखल. विविध प्रश्नांवर आयुक्त शेखर सिंग आणि अधिकाऱ्यांशी करणार चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला आजपासून सुरुवात. शिवाजी पार्क इथे भव्य व्यासपीठ आणि इतर कामांना सुरुवात. मेळाव्याच्या पूर्वतयारीनिमित्त शिवसेना भवनात बैठक पार. कोल्हापूरच्या प्रश्नांना आमदार राजेश क्षीरसागर जबाबदार. क्षीरसागर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवारांची मागणी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार. भाजपसोबत आघाडी करण्याचा निर्णय. सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात आमदार विनय कोरेंचा निर्धार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर. दीनदयाल जयंती कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचं आयोजन. खासदार संजय राऊत मानहानी प्रकरणी नितेश राणेंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. खटला रद्द करण्याची नितेश राणेंची मागणी. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात होणार सुनावणी. भारतात मोदी यांचा स्वदेशीचा नारा तर अमेरिकेत ट्रम्प यांचाही स्वदेशीचा नारा. ट्रम्प यांच्या स्वदेशीच्या नाऱ्यामुळे भारतीय औषध कंपन्यांची कोंडी. त्यावर मोदी गप्प का? ट्रम्प यांनी मोदींना गप्प बसण्याची कोणती गोळी दिली? सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका. राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प 45,000 कोटी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना 15,000 कोटींची मदत. अतिवृष्टीमुळे सरकारवर तुटीचा अतिरिक्त बोजा. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, सरकारचे प्रयत्न. ओबीसींच्या कार्यक्रमांना कोल्हापुरात तीव्र विरोध. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. आज हनुमान चालीसा पठण महाआरती करण्याचा निर्णय. एमआयएमच्या नव्या कार्यालय परिसराला छावणीचं स्वरूप. व्यासपीठावरच 2 पाटलांमध्ये शाब्दिक चकमक. चंद्रकांत पाटील विशाल पाटलांमध्ये टोलेबाजी. खासदार भिडेंच्या दौडीत गेले असतील चंद्रकांत पाटील यांचा विशाल पाटलांना चिमटा. माजी मंत्र्यांची महायुतीवर टीका करताना जीभ घसरली. पुरामुळे झालेल्या नुकसानीवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. तातडीनं गरीब शेतकऱ्याच्या नावावर पैसा जमा करा. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंचं वक्तव्य. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना पोलीस कोठडी. आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी. अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न. बच्चू कडूंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका. शेतकऱ्यांना आधाराची गरज. बच्चू कडूंचा अजित पवारांना टोला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीकरता गेल्या अनेक दशकांपासून सातत्यानं लढा सुरू. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या. 3 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा. जयंत पाटलांची पत्राद्वारे राज्यपालांकडे मागणी. यवतमाळच्या नांदेपेरा वणी मार्गावरून जड वाहतूक थांबवा. ग्रामस्थांचं पोलीस स्टेशनला निवेदन. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तात्काळ उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाचा स्टेमी प्रकल्प. राज्यातील 34 जिल्ह्यात प्रकल्प कार्यरत. अधिकाधिक व्यक्तींमध्ये या संदर्भात जनजागृती करण्याकरता प्रकल्प.
म्हाडाला हवी आहे 350 हेक्टर जमीन. ठाणे पनवेल पालघरमधील जागेची केली मागणी. घरांच्या उभारणीकरता जागाच शिल्लक नाही. कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर परिसरात 150 किलो प्लास्टिक कचरा. नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची दर्शनाकरता गर्दी. कोल्हापुरात भक्तांचा महापूर. 2.5 लाख भाविकांनी घेतलं अंबाबाई देवीचं दर्शन. नवरात्रोत्सवात 7 दिवसातील उच्चांक गर्दी. मुंबई शहर आणि उपनगरातील नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा काढण्याकरता पालिकेची विशेष मोहीम. 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर कालावधीत विभागीय पातळीवर मोहीम राबवण्यात येणार. 2030 पर्यंत मुंबईला रेबीज मुक्त करण्याचा पालिकेचा संकल्प. मुंबईला रेबीज मुक्त करण्याकरता जनजागृती करणं, आरोग्य शिक्षण सत्र तसेच लसीकरण मोहिमांचं आयोजन. 2023 पासून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक श्वानांचं लसीकरण. मुंबईतील चौपाट्यांवरील सुरक्षा कवच अधिक बळकट होणार. 6 ठिकाणी 3 वर्षांकरता 126 जीवरक्षक तैनात. मुंबईतील जुहू, दादर, गिरगाव, वर्सोवा, अक्सा समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक 2 शिफ्टमध्ये काम करणार. जीवरक्षक आणि सुविधा नसल्यास कंत्राटदाराला दंड. कमलताई गवई यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धक्का. मी संविधानाशी प्रामाणिक. RSSच्या विजयादशमी सोहळ्याला मी जाणार नाही. कमलताई गवई यांचं स्पष्टीकरण. शहाड उड्डाणपूल तब्बल 18 दिवस बंद राहणार आहे. दुरुस्ती आणि मजबूतीकरणाच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पर्यायी मार्गांचा वापर करा अशा सूचना वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना देण्यात आल्या. साताऱ्यामध्ये कास पठारावर ई-व्हेइकल सफारीचा शुभारंभ झालाय. पर्यटन, पर्यावरण आणि विकासाचा हा संगम मानला जातोय. रायगडच्या पेणमध्ये कुलदेवतांचं थाटामाटात आगमन झालंय. मोठ्या उत्साहानं नितेश ठाकूर आणि परिवाराकडून पूजा केली गेली. मुंबईच्या चेंबूरमध्ये लाल डोंगरमध्ये महाकाली मातेचं जागृत देवस्थान. नवरात्रीत 9 दिवस मोठ्या उत्साहात या देवीची पूजा केली जाते. मुंबई विमानतळावरील गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. नवरात्रोत्सवात देशभरात हा जल्लोषात गरबा साजरा करण्यात येतोय. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आशिया कप जिंकत पाकिस्तानचं तोंड केलं बंद. भारताचा पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय. आशिया कप जिंकल्यानंतरही मैदानावर ड्रामा पाहायला मिळाला. पाकिस्तान मंत्र्यांकडून ट्रॉफी घेण्यास भारताने दिला नकार. पाकिस्तानच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी नको, भारताची भूमिका. आशिया चषकातील विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठी घोषणा केली. आशिया कप स्पर्धेतील त्यांचं संपूर्ण मानधन सैन्याला आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय त्याने घेतलाय. सूर्याने एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. आशिया चषकातील विजयानंतर भारताला 3 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस. भारतीय चलनात 2,06,00,000 रुपयांचे हे बक्षीस आहे. तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तानच्या संघाला रनरअप म्हणून 1.5 लाख अमेरिकन डॉलर्स बक्षीस. नागपूरमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोष साजरा करण्यात आला. लक्ष्मी भवन चौकात क्रिकेट प्रेमींकडून आतिषबाजी करत हा आनंद व्यक्त करण्यात आला. भारताच्या दणदणीत विजयानंतर कोल्हापुरात जल्लोष पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करण्यात आलंय. खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच विजय. आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा असं ट्विट करत पंतप्रधानांनी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. फिफा वर्ल्ड कप तिकिटांसाठी एका दिवसात 210 देशांमधून 15 लाख अर्ज आले.
11 जून 2026 पासून मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेतल्या 16 यजमान शहरांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. पत्नीनं शेतातील विहिरीत उडी घेऊन तर पतीनं गळफास लावून आपलं जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी पतीने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज देखील केलेला. भीमा नदीत बुडालेल्या कारला बाहेर काढण्यात यश आलं. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ही कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रत्नागिरी येथील साफिस्ट कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांचा उद्रेक पाहायला मिळतोय. कंपनीकडून सोडण्यात येत असलेल्या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. साताऱ्यात कृष्णा नदीच्या पात्रात मगरीचं दर्शन घडलंय. परिसरात मात्र एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी धाडस करून मोबाईलमध्ये टिपलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय युवक महोत्सवात विद्यार्थी भोजन कक्षाचा डोम कोसळल्याची घटना घडली. मंडपाचं नुकसान झालंय. रत्नागिरीतील हातखंबामध्ये कारची डिवायडरला धडक लागून अपघात झालाय. यात कार जळून खाक झाली. त्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. बुलढाण्यात 20 अवैध बायोडिझेल पंप आहेत. खामगाव ते मलकापूर दरम्यान हे बेकायदेशीर पंप आहेत. राष्ट्रीय महामार्गावरही बायोडिझेल माफियांचं राज्य पाहायला मिळत आहे. रत्नागिरीमधील मिरले गावात बिबट्याचं दर्शन. सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झालाय. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागाकडे कारवाईची मागणी केली जाते. तामिळ सुपरस्टार थलपती विजयच्या जाहीर सभेत चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू झालाय. तामिळनाडू पोलिसांनी घटनाक्रम उलगडला. तर तामिळ सुपरस्टार थलपती विजयच्या सभेत चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी आहे. याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी. याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन बेटिंग प्रकरणातील क्रिकेटपटू अभिनेते आणखी अडचणीत येणार आहेत. क्रिकेटपटू आणि अभिनेत्यांची मालमत्ता देखील जप्त होण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.